हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण मटन करी तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलोच्या वर मटन आहे, म्हणजे जवळपास 700 ग्राम मटन घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर मटन छान 2 ते 3 पाण्याने वॉश करून घ्यायचं आपल्याला, आणि वॉश करून झालं की कुकरमध्ये टाकायचं। सर्व मटन सर्वात अगोदर धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजू देणार आहोत। तर यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद घालणार आहे, आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। पाणी घालायचं नाही आहे इथे, मी इथे पाण्याचा वापर करत नाही आहे। मटनला तसंही पाणी सुटतो, त्यामुळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। सर्व मिक्स झालं की झाकण लावून 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इकडे मटन शिजते तोपर्यंत मी मसाला तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी गॅसवरती तवा ठेवणार आहे। आता तवा गरम झाला की इथे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, तव्यावरती घालायचा आहे आणि याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। यावरती तेल टाकून घ्यायचं आहे। आता इथे काही मसाले वापरणार आहे मी। इथे माझ्याकडे पावडर मसाला आहे नाही, जरा संपलेला होता, तर त्यामुळे मी ते खडे मसाल्यांचा वापर केलं। तेही मटण खूप छान वाटते, तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप आवडेल। थोडेसे धने घेतलेले आहेत, इथे थोडे खडे मसाले वापरलेले आहेत। तर त्यामध्ये मी इथे घेतलेला आहे थोडासा दालचिनीचा तुकडा, लवंग घेतलेला आहे, कर्णफूल घेतलेला आहे, विलायची, आणि 2 ते 3 मिरे घेतलेले आहेत। हे सुद्धा छान असं तव्यावरतीच फ्राय करून घ्यायचं। 1 चमचा भरून जिरे घेतले, यांना कांद्यासोबतच छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यांना। आता मी इथे थोडे म्हणजे 5 ते 6 शेंगदाणे घेतले आणि सुक्या नारळाची काप घेतलेले आहेत थोडेसे, यांना सुद्धा कांद्याबरोबरच फ्राय होऊ द्यायचं आहे। मसाले छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीला छान असं टेस्ट येतो। इथे मी कोणत्याही प्रकारचा पावडर मसाला वापरणार नाही, सर्व मसाले मी यामध्येच वापरलेले आहेत, पाहू शकता। आता यांना छान असं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। इकडे आपली 1 शिट्टी सुद्धा झालेली आहे आणि मसाल्याला सुद्धा थोडा गोल्डन कलर यायला लागलेला आहे। तर छान असं परतून घ्यायचं मसाला। जर तुमच्याकडे पावडर मसाले असतील तर एवढे खडे मसाले वापरण्याची गरज पडणार नाही, पावडर मसाल्यांमध्ये ॲडजस्ट होऊन जाते। तर मसाला छान शिजलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची, इथे कुकरचं पण बंद करून घ्यायचं आहे गॅस। मसाला छान थंड झालेला आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं, सर्व मसाला काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी अद्रक आणि लसूण वापरणार आहे। तर पाहू शकता एवढ्या प्रमाणामध्ये मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे, हे सुद्धा मिक्सर जारमध्ये घालायचं। यासोबतच थोडा कोथिंबीर घेतलेला आहे, यामुळे सुद्धा भाजीला खूप छान टेस्ट येत असते। आता हे सर्व बारीक करून घ्यायचं, मिक्सरवरती पेस्ट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने फाईन पेस्ट तयार झाली। आता गॅसवरती कढई घ्यायची आहे, मी इथे स्टीलची कढई वापरलेली आहे, डीमार्टमधून घेतलेली होती 2 महिन्या अगोदर। तुम्ही त्या आवश्यकतेप्रमाणे तेल घालू शकता, मी इथे 5 टिल्ल्या तेल वापरलेलं आहे। तेल तुम्ही इथे थोड्या प्रमाणात जास्त किंवा कमी केला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार। तेल छान असं गरम झालं की बारीक कट करून घेतलेला कांदा यावरती गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। कांदा छान असं फ्राय झालेला आहे। आता आपण तयार केलेला मसाला यावरती घालायचा। तर इथे संपूर्ण मसाल्याचा वापर करणार आहे मी, इथे संपूर्ण मसाला इथे टाकायचा आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे मसाल्याला। गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवू नका, कारण मसाला खाली लागू शकतो, आणि मसाला जर खाली लागला तर भाजीची टेस्ट बदलू शकतं। त्यामुळे मीडियम आचेवरच छान असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही मसाला। भाजीची टेस्ट संपूर्णपणे मसाला शिजवण्यावरच आहे। मसाला जेवढं छान शिजला जाईल तेवढेच भाजीला छान अशी टेस्ट येईल। तर पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे हळूहळू, छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचं। तर पाहू शकता संपूर्ण तेल सुटलेलं आहे। आता आपण मसाले वापरूयात, त्यामध्ये थोडीशी हळद वापरलेली आहे, लाल तिखट वापरायचं आहे। तुम्ही ते तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त केलं तरीही चालेल, मी ते 4 चमचे तिखट वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, मीठ आपण मटण शिजवताना सुद्धा वापरलेलं होतं, त्यामुळे प्रमाणात वापरा। आणि मसाला सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे।
मसालासुद्धा मीडियम आचेवरच शिजू द्यायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि भाजीची टेस्ट कमी होणार नाही। तर बघू शकता इथे आपण दुसरा कोणताही पावडर मसाला वापरलेला नाही। तर तेल सुटलेलं आहे भाजीला, पाहू शकता अशा पद्धतीने। आता थोडंसं पाणी वापरायचं आहे यामध्ये, तर मी ते 1 ते 2 चमचे पाणी वापरलेलं आहे आणि पाणी टाकून छान असं तेल सुटेपर्यंत एकदा शिजू द्यायचं। इथे बघा मसाला जेवढा छान शिजला जाईल तेवढी भाजी टेस्टी होईल, त्यामुळे मसाला शिजवण्याकडे जास्त भर द्यावं। तर इथे मसालासुद्धा छान असं शिजला गेलेला आहे, तेल सुटलेलं आहे भाजीला। एकदा एकजीव करून घ्यायचं आणि आपण जी उकडून घेतलेली होती मटण ती यावरती घालायची आहे मसाल्यावरती। त्यामधील पाणी घालायचं नाही, आपण इथे पाणी वापरलेला नव्हता तरीही मटणला पाणी सुटतोच थोडासा तरी। तर पाणी न घालता आपल्याला शिजू द्यायचं आहे मटण 2 मिनिटांपर्यंत मसाल्यामध्येच। तर संपूर्ण मटण मी इथे मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि यावरती झाकण लावून 2 मिनिटांपर्यंत शिजू द्यायचं आहे। तर इथे मी झाकण लावून 2 मिनिटांपर्यंत शिजू देणार आहे। तर 2 मिनिटे झालेली आहेत, पाहू शकता मसाल्यामध्ये छान मटण शिजल्या गेलेलं आहे। आता एकजीव करून घ्यायचं आणि कुकरमधलं जो पाणी होतं तो अगोदर घालायचं यामध्ये। आता तुम्हाला वाटेल तेवढी जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी ते वापरू शकता। मी अगोदर 1 ग्लास घालते, एकजीव करून बघायचं। मला पाणी थोडं कमी वाटत होतं, आणखी मी ते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, म्हणजेच टोटल मी इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे, पाहू शकता अशा पद्धतीने। आता एकजीव करून घ्यायचं आणि यावरती झाकण लावून 10 मिनिटांपर्यंत शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर पाहूयात। तर 10 मिनिटे झालेली आहेत, छान भाजीला तेल सुटलेलं आहे, परंतु ग्रेव्ही थोडी जास्त वाटत आहे, तर त्यामुळे मी आणखी झाकण लावून 5 मिनिटांपर्यंत शिजू देणार आहे। तर 5 मिनिटे झालेली आहेत, पाहू शकता ग्रेव्ही कमी झालेली आहे, घट्टसर झालेली आहे, एकदम परफेक्ट ग्रेव्ही आहे। मला याच प्रमाणामध्ये ग्रेव्ही हवी होती। आता भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड झाल्यानंतर सर्व करूयात। गरमागरम सर्व केलं तर भाजीची टेस्ट समजत नाही, तर मी ते थंड झाल्यानंतर सर्व करणार आहे। भाजी दिसायला जेवढी भारी, खायला त्याहून टेस्टी झालेली आहे। नक्की या पद्धतीने तयार करा, खूप आवडेल। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाल्ली तरीही चालेल, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। गावरान पद्धतीने तयार केलेला मटण रस्सा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।